हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इग्नाइट अकॅडमी। माझं नाव मंगेश कुलकर्णी आणि या सेशनमध्ये मी आपलं स्वागत करतो। नुकत्याच ITIच्या वॅकन्सीज अनाउन्स झालेल्या आहेत, सगळ्यांना माहितीच असेल। आपल्या या YouTube प्लॅटफॉर्मद्वारे आपण वेगवेगळे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज या संबंधी घेऊन आलेलो आहोत आणि त्याच सिरीज मधला हा अजून एक व्हिडिओ। 132 जागा आहेत टोटल ITI कॉलेजेसमध्ये, प्रिन्सिपल, व्हाइस प्रिन्सिपल, टेक्निकल स्कूल्समध्ये हेडमास्टर या वेगवेगळ्या पदांसाठीच्या 132 जागा आहेत। गट ब मध्ये ह्या जागा मोडत आहेत आणि यासाठीची ही बॅच जी आहे ती आपण अनाउन्स केलेली आहे। अत्यंत चांगल्या वॅकन्सीज आहेत आणि यामध्ये आपल्याला एक चांगली पोस्ट जी आहे, अगेन आपण जर बघितलं तर एक मोठी पोस्ट आहे, प्रिन्सिपल, व्हाइस प्रिन्सिपल ह्या ज्या पोस्ट आपण इथे बघतोय। सो त्यासाठी आपण ही बॅच अनाउन्स केलेली आहे। आता या बॅच मध्ये रोज रात्री 8:30 वाजता आपलं हे सेशन होते, लाईव्ह आपल्या ऍप वरती हे सेशन घेतलं जाते आणि त्यानंतर तुम्ही ते रेकॉर्डेड फॉर्मॅट मध्येही ते सेशन्स पुढे बघू शकता। ठीक आहे, त्यासोबतच तुम्हाला या बॅच मध्ये अनलिमिटेड व्ह्यू मिळणार आहेत, म्हणजे कितीही वेळेस तुम्ही ते एक लेक्चर जे आहे ते बघू शकता। त्यासोबतच तुम्हाला प्रत्येक लेक्चरच्या प्रॉपर PPT फॉर्मॅट मधल्या नोट्स जे आहेत त्या तर मिळतातच आहेत, पण त्यासोबतच तुम्हाला प्रॉपर हँडआउट देखील तिथे दिल्या जातात। म्हणजे अशा हँडआउट ज्या तुम्ही प्रिंट काढू शकता आणि त्याला प्रॉपर पुस्तकासारखं त्याला वाचू शकता। ठीक आहे, एक्झॉस्टिव्ह अशा प्रकारच्या सगळ्या नोट्स तुम्हाला त्यामध्ये प्रोव्हाइड केल्या जातील। टेस्ट सिरीज यामध्ये इन्क्लुडेड आहे, वेगळी घ्यायची गरज नाही आहे आणि त्यासोबतच प्रत्येक चॅप्टर झाला की त्यावरचं MCQ सॉल्विंग सेशन देखील त्यामध्ये कंडक्ट केलं जाते आणि सगळे जे फॅकल्टीज यामध्ये तुम्हाला शिकवणार आहेत ते एक्सपर्ट फॅकल्टी आपल्याकडचे तिथे असणार आहेत। ठीक आहे, सो ह्या बॅचसाठी फीज येथे तुम्हाला दाखवलेली आहे आणि तसं दिवाळीचा जो डिस्काउंट आहे तो 24 तारखेपर्यंत होता, त्याला आपण 26 तारखेपर्यंत एक्सटेंड केलेला आहे। त्यामुळे ज्यांनी कोणी ही बॅच परचेस केली नसेल त्यांनी ही बॅच परचेस करून घ्या। त्यासाठी ऍप मध्ये, इग्नाइट अकॅडमीच्या ऍप मध्ये दिवाळी 10 नावाचा हा कोड वापरा। ठीक आहे, त्यावरती तुम्हाला एक्झिस्टिंग डिस्काउंट वरती पण 10% अजून डिस्काउंट तिथे अवेलेबल होऊन जाईल। ठीक आहे, इथे खाली नंबर पण दिलेला आहे, खाली नंबर स्क्रोल पण होत आहेत, तिथूनही तुम्ही काय करू शकता, इन्क्वायरी करून ही ऍडमिशन तुमची कन्फर्म करून घेऊ शकता। ठीक आहे, ऑलरेडी बॅच आपण ही सुरू आहे, रात्री 8:30 वाजता आपली ही बॅच रोज कंडक्ट केली जाते। ठीक आहे, चालेल। आता आज आपण इथे कोणत्या टॉपिक वरती चर्चा करतोय, कारण ही सिरीज आपण जी प्लॅन करतोय यामध्ये लास्ट जर तुम्ही सेशन बघितलं असेल तर त्यामध्ये आपण अगेन असेसमेंट हा टॉपिक एक पिक केला होता। म्हणजे हा जो सिलेबस आहे ना, यामध्ये बरेचसे छोटे छोटे खास खळगे आहेत ज्याच्यावरती आपण हे छोटे छोटे सेशन्स व्हिडिओज जे आहेत ते बनवतोय। राईट, टाइप्स ऑफ असेसमेंट नावाचा एक जो टॉपिक आहे तो काल आपण बघितला होता, म्हणजे लास्ट सेशन मध्ये। आज आपण काय बघतोय तर स्वॉट अनालिसिस। तुम्हाला एक तर डिसिजन मेकिंग नावाचा एक सिलेबस टॉपिक आहे, क्वालिटेटिव्ह टेक्निक्स इन डिसिजन मेकिंग नावाचा एक सिलेबस टॉपिक आहे, त्यामध्ये स्वॉट अनालिसिस नावाचा छोटासा पार्ट त्यांनी दिलेला आहे। आता स्वॉट अनालिसिस हा शब्द जो आहे हा ऑलरेडी आपण वेगवेगळ्या ठिकाणी ऐकलेला असतो, स्वॉट अनालिसिस। राईट, सो ह्याचा फुल फॉर्म काय आहे, पहिला तर हा मुद्दा झाला। फुल फॉर्म काय राहतो याचा, स्वॉट म्हणजे काय, स्ट्रेंथ, त्यानंतर वीकनेस, ऑपॉर्च्युनिटी आणि थ्रेट। म्हणजे कोणत्याही एका ऑर्गनायझेशन मध्ये या 4 गोष्टींचा एनालिसिस होते। मग त्या ऑर्गनायझेशनच्या इंटरनल आणि एक्सटर्नल एन्व्हायरमेंटनुसार या 4 गोष्टींचं काय केलं जाते, एनालिसिस केलं जाते। किंवा एखाद्या ऑर्गनायझेशनसाठी स्ट्रेंथ काय आहेत, त्या ऑर्गनायझेशनच्या वीकनेसेस काय आहेत, त्या ऑर्गनायझेशनसाठी पुढे काय काय ऑपॉर्च्युनिटीज आहेत आणि काय अशा गोष्टी आहेत जे त्या ऑर्गनायझेशनसाठी थ्रेट म्हणून कन्सिडर केल्या जातात। सो या गोष्टींचं एनालिसिस म्हणजे स्वॉट एनालिसिस। राईट, आता यामध्ये जर आपण बघितलं स्ट्रेंथ बद्दल पहिले आपण बोलू। स्ट्रेंथ काय काय असू शकतात, एखाद्या ऑर्गनायझेशन मध्ये स्ट्रेंथ काय काय राहू शकतात। आता स्ट्रेंथ जर म्हणलं तर एखाद्या ऑर्गनायझेशन मध्ये असणारा जो ह्यूमन रिसोर्स आहे तो स्ट्रेंथ राहू शकतो, किंवा एखाद्या ऑर्गनायझेशन मध्ये असणारे इतर काही रिसोर्सेस, मग आपण म्हणलं की त्यांचे जे कॉन्टॅक्ट्स आहेत, त्यांच्याकडे असणारे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते त्या ऑर्गनायझेशनसाठी स्ट्रेंथ राहू शकते। सो स्ट्रेंथ जे आहे हे एखादा रिसोर्स राहू शकते।
राईट. मग तो ह्युमन रिसोर्स असेल किंवा बाकी फिजिकल रिसोर्स असेल कोणता, त्यासोबतच त्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करणाऱ्या लोकांच्या ज्या स्किल्स आहेत त्या ऑर्गनायझेशनच्या स्ट्रेंथ राहू शकतात, राईट. किंवा अशा काही गोष्टी त्या ऑर्गनायझेशनकडे आहेत ज्या त्यांच्या कॉम्पिटिटरकडे नाही आहेत. सो वेन यू आर कम्पेअरिंग दिस विथ दी कॉम्पिटिटर्स, तर काही ॲडिशनल गोष्टी एखाद्या ऑर्गनायझेशनकडे आहेत, तर त्या ॲडिशनल गोष्टी त्या ऑर्गनायझेशनच्या स्ट्रेंथ होऊ शकतात, राईट. आणि हा जो पार्ट आहे हा आपण काही एक्झाम्पलच्या थ्रू बघू शकतो किंवा स्ट्रेंथ काय काय राहू शकते. पहिले इथे त्यांनी दिलेलं आहे साईज ऑफ द इन्स्टिट्यूशन रिलेटिव्ह टू दी अदर्स. बाकी जे कॉम्पिटिटर आहेत त्यांच्या तुलनेने इन्स्टिट्यूशन एखादी इन्स्टिट्यूशन जे आहे, संस्था आहे किंवा एखादं ऑर्गनायझेशन म्हणू शकतो, त्याची साईज चांगली आहे, साईज मोठी आहे. मग तिथे खूप सारे लोक काम करतायत किंवा तिथे आपण जर बघितलं तर पैसा खूप मोठ्या प्रमाणात येतोय, ह्या स्ट्रेंथ झाल्या, राईट. कॅश फ्लोज जे आहेत त्या ऑर्गनायझेशनकडे येणार आहेत, ती त्या ऑर्गनायझेशनची स्ट्रेंथ झाली. त्यासोबतच जे समजा आपण एज्युकेशनल इन्स्टिट्यूट बद्दल जर बोललो तर तिथे विद्यार्थ्यांचं त्या इन्स्टिट्यूट बद्दलचं परसेप्शन जे आहे किंवा विद्यार्थ्यांचं त्या संस्थेबद्दलचं चांगलं मत आहे, दॅट इज नथिंग बट दी स्ट्रेंथ ऑफ दॅट ऑर्गनायझेशन, राईट. पण दुसऱ्या बाजूला त्या संस्थेबद्दलचं खराब मत असेल तर ते वीकनेस पण आपण म्हणू शकतो. सो अल्टिमेटली वी कॅन से दी गुड परसेप्शन ऑफ स्टुडंट अबाउट दी इन्स्टिट्यूट, दॅट इज ऑल्सो कन्सिडर्ड ॲज स्ट्रेंथ ऑफ दॅट ऑर्गनायझेशन. ठीक आहे, ओव्हरऑल परसेप्शन बद्दल आपण तिथे बोलू शकतो. ठीक आहे, स्ट्रेंथ काय आहे ते आपण बघितलं. दुसरा काय मुद्दा आहे तो वीकनेसेस काय राहू शकतात. वीकनेसेस किंवा समोरच्या कॉम्पिटिटरकडे ना अशा काही गोष्टी ज्या तुमच्याकडे नाही आहेत, म्हणजे देर आर सम लिमिटेशन्स किंवा काही गोष्टी तुमच्याकडे पुरेशा प्रमाणामध्ये नाही आहेत. म्हणजे समोरच्या ऑर्गनायझेशनमध्ये ज्या स्किल्स लोकांकडे आहेत त्या तुमच्या ऑर्गनायझेशन मधल्या लोकांकडे नाही आहेत. तो काय झालं, वीकनेस झाला. मग सो इन दॅट केस वीकनेस इज नथिंग बट लिमिटेशन और वी कॅन से डेफिशियन्सी इन रिसोर्सेस. काहीतरी ना कमी पडते काहीतरी, राईट. दॅट इज नथिंग बट दी वीकनेस. मग ते रिसोर्सेस मध्ये कमी पडत असेल तो एक भाग राहू शकतो, किंवा लोकांकडे असणाऱ्या स्किल्स किंवा लोकांकडे असणाऱ्या कॅपॅबिलिटीज, लोकांकडे असणाऱ्या क्षमता ज्या आहेत त्यामध्ये कुठतरी काही कमी पडते आणि त्यामुळे तिथे काय होतंय, परफॉर्मन्स चांगला येत नाहीये. सो त्या गोष्टीला आपण वीकनेस म्हणणार, त्या गोष्टीला वीकनेस म्हणणार, राईट. उदाहरणार्थ आपण म्हणलं किंवा एखाद्या ऑर्गनायझेशनची बॅलन्स शीट खराब होत चाललेली आहे, म्हणजे त्यांच्यावरती कर्ज वाढत चाललेलं आहे, त्यांचं इन्कम कमी आणि खर्च जास्त होतोय. सो त्या केसमध्ये ते वीकनेस कन्सिडर केले जाऊ शकेल, डिटेरिओरेटिंग बॅलन्स शीट, राईट. त्यासोबतच सब स्टँडर्ड लॅबोरेटरी अँड वर्कशॉप फॅसिलिटीज, की तिथे चांगले उपकरणं नाही आहेत किंवा वर्कशॉप फॅसिलिटी चांगल्या नाही आहेत, राईट. सो ती एक वीकनेस राहू शकते एखाद्या इन्स्टिट्यूशनसाठी, राईट. त्यासोबतच लॅक ऑफ मॅनेजमेंट, व्यवस्थित गोष्टी मॅनेज नाही होत आहेत किंवा एम्प्लॉई टॅलेंट जो आहे तो जसा पाहिजे तसा नाही आहे आपल्याकडे, तर तसं जर असेल तर त्या केसमध्ये त्याला देखील वीकनेस कन्सिडर केलं जाणार, राईट. तिसरा मुद्दा येतो ऑपॉर्च्युनिटी. ऑपॉर्च्युनिटी जे आहेत, ऑपॉर्च्युनिटी म्हणजे आपण ज्याला मराठीत संधी म्हणतो, राईट. एक चांगली संधी आहे बघ, राईट. जसं ही वॅकन्सी तुमच्यासाठी चांगली संधी आहे. सो ऑपॉर्च्युनिटी इज मेजर फेवरेबल सिच्युएशन. फेवरेबल जे तुमच्या संस्थेसाठी तुमच्यासाठी एक पूरक अशा प्रकारची परिस्थिती ती आहे, पूरक परिस्थिती आहे. सो ऑपॉर्च्युनिटी इज अ मेजर फेवरेबल सिच्युएशन इन अन इन्स्टिट्यूशनल एन्व्हायरमेंट. आणि मग जेव्हा आपण ऑपॉर्च्युनिटी बद्दल बोलतोय, तुम्ही म्हटलं किंवा एकतर तुम्ही जे प्रोडक्ट बनवताय, फॉर एक्झाम्पल एखादी अशी कंपनी आहे जे सॉफ्टवेअर डेव्हलप करते, मग एआय रिलेटेड सध्या आपण बघतो की बऱ्याचशा वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ओपन अप होत आहेत, एआय साठी नवीन मार्केट तयार होत आहे. सो इन दॅट केस वी कॅन से की तुम्ही जो प्रोडक्ट बनवताय त्यासाठी तुम्हाला नवीन मार्केट सापडलं, याचा अर्थ ती तुमच्यासाठी ऑपॉर्च्युनिटी झाली, न्यू मार्केट फॉर युअर प्रोडक्ट. त्यासोबतच न्यू टेक्नॉलॉजीज विच कॅन बी अडॉप्टेड, काही नवीन टेक्नॉलॉजी डेव्हलप झाल्या ज्या तुमच्या सेटअपसाठी एक प्रकारे फायद्याच्या आहेत. मग त्या नवीन टेक्नॉलॉजीज तुम्ही अडॉप्ट करू शकताय आणि ती तुमच्यासाठी एक ऑपॉर्च्युनिटी तयार झालेली आहे. किंवा काही मार्केटमध्ये नवीन नवीन टेक्नॉलॉजीज येत आहेत. बऱ्याचदा काय होते की गव्हर्नमेंट जे आहे, गव्हर्नमेंटने काही नवीन नियम आणले आणि बऱ्याचदा असं होते की फॉर एक्झाम्पल आता गव्हर्नमेंट म्हणतंय किंवा इलेक्ट्रिक व्हेकलला आम्ही प्रमोट करतोय. सो त्या केसमध्ये ईव्ही मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांसाठी ती ऑपॉर्च्युनिटी झाली. किंवा बऱ्याचदा असं होते किंवा इथेनॉल मॅन्युफॅक्चरिंग, इथेनॉल वरती भर आहे, इथेनॉल ब्लेंडिंग प्रोग्राम आहे, पेट्रोलमध्ये इथेनॉल मिक्स करावं असं म्हणतात. मग त्या केसमध्ये आपण काय बघतो किंवा इथेनॉल
ज्या प्रोडक्ट पासून इथेनॉल बनतंय तशा कंपन्यांना तिथे एक चांगली संधी राहू शकते यामध्ये. सो जे काही नियम बदलत आहेत, जे काही रेग्युलेशन्स गव्हर्नमेंट आणतंय त्यानुसार तिथे आपण संधी तयार होताना बघू शकतो. किंवा बऱ्याचदा असं होते की तुमच्याकडे जे लोक आहेत त्यांच्या एफिशियन्सीज ज्या आहेत त्या इम्प्रूव्ह जर होत आहेत तर ती देखील तुमच्यासाठी ऑपॉर्च्युनिटी राहू शकते. लोक अजून एफिशियंट होत आहेत, राईट. सो त्या केसमध्ये ती पण तुम्हाला एक चांगली संधी तिथे राहू शकते. ओके. त्यानंतर चौथा आहे थ्रेट, किंवा जर आपण म्हणलो ऑपॉर्च्युनिटी काय आहे तर फेवरेबल सिच्युएशन आहे, तर थ्रेट काय असणार आहे, हे अनफेवरेबल सिच्युएशन असणार आहे जे तुमच्यासाठी धोक्याचे राहू शकेल. थ्रेट म्हणजे काय, धोका, राईट. सो थ्रेट इज दॅट मेजर अनफेवरेबल सिच्युएशन ज्याच्यामुळे तुमच्या ऑर्गनायझेशनच्या गतीला, तुमच्या ऑर्गनायझेशनच्या ग्रोथला कुठे ना कुठेतरी बाधा पोहोचू शकते. अशा प्रकारची परिस्थिती म्हणजे काय, थ्रेट. उदाहरणार्थ आपण म्हणलं किंवा तुमच्याकडे लोक एकमेकांसोबत चांगलं जुळवून नाही घेतात एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये. लोक जे आता तुम्हाला सिलेबसमध्ये ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट नावाचं देखील टॉपिक आहे की लोकांनी एकमेकांसोबत कशा पद्धतीने तो ग्रुप म्हणून काम केलं पाहिजे. सो जर इथे काही तसे अडथळे येत आहेत की लोक एकमेकांसोबत ना पटतच नाही लोकांचं, सो त्या केसमध्ये ते ऑर्गनायझेशनसाठी थ्रेट राहू शकते. इंटरनल ऑब्स्टॅकल्स आपण त्याला म्हणतोय. किंवा बऱ्याचदा असं झालेलं आहे किंवा फायनान्शियल इश्यूज होत आहेत एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये, मग ते इन फ्युचर थ्रेट राहू शकते ऑर्गनायझेशनच्या सस्टेनेबिलिटीसाठी, राईट. फायनान्शियल कन्स्ट्रेंट्स इन अन इन्स्टिट्यूशन किंवा टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्सेस इन द इन्स्टिट्यूशन. टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्सेस म्हणजे काय, तर जे काही संस्थेमध्ये, एखाद्या संस्थेमध्ये जे काही टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्सेस व्हायला पाहिजे जर ते त्या गतीने होत नाहीयेत, म्हणजे जेवढं टेक्नॉलॉजी डेव्हलप होती आहे तेवढी ती संस्था त्या टेक्नॉलॉजीला अडॉप्ट नाही करू शकत आहे. म्हणजे ते टेक्नॉलॉजीच्या गतीने संस्था जी आहे ती त्या स्पीडला मॅच नाही करू शकत आहे. ते पण काय होऊ शकते, त्या ऑर्गनायझेशनसाठी थ्रेट राहू शकते, राईट. सो स्ट्रेंथ, वीकनेस, ऑपॉर्च्युनिटी, थ्रेट याच्याबद्दल थोडक्यामध्ये या गोष्टी आपण आतापर्यंत बघितल्या. आता महत्वाचा मुद्दा काय येतो, क्रायटेरिया फॉर डिटरमाइनिंग स्ट्रेंथ अँड वीकनेसेस. ठीक आहे. अगेन एक फॅक्च्युअल असा पार्ट आहे पण लॉजिकल असा पार्ट देखील आपण त्याला म्हणू शकतो. किंवा स्ट्रेंथ आणि वीकनेसेस जर ठरवायच्या असतील तर त्यासाठी काय क्रायटेरिया वापरला जातो एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये किंवा एखाद्या इव्हन इंडिव्हिज्युअलला अप्लाय होऊ शकते. स्ट्रेंथ आणि वीकनेस ठरवण्यासाठी तुम्ही काय क्रायटेरिया लावू शकता. पहिला क्रायटेरिया जो राहतो त्याला म्हणतात हिस्टॉरिकल क्रायटेरिया. हिस्टॉरिकल क्रायटेरिया म्हणजे आपण म्हटलं किंवा एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये, आता समजा आपण एज्युकेशन इन्स्टिट्यूटचं एक्झाम्पल घेतलं, ITIचं एक्झाम्पल घेतलं, तर मागच्या बॅचमध्ये जे विद्यार्थी होते त्यांचे मार्क तुमच्याकडे ऑलरेडी रेकॉर्डेड आहेत. तुम्ही म्हटलं की आता या वर्षी 2025 मध्ये एक बॅच पासआउट झालेली आहे. आता त्यांच्या बेसिकली एखाद्या ऑर्गनायझेशनची स्ट्रेंथ काय राहू शकते, तर त्या ऑर्गनायझेशनमध्ये जे लोक आहेत त्यांचा परफॉर्मन्स, चांगला परफॉर्मन्स ही त्या ऑर्गनायझेशनची स्ट्रेंथ राहू शकते. तसंच एखाद्या ITI कॉलेजमध्ये जर आपण बघितलं, त्या कॉलेजची स्ट्रेंथ काय राहणार आहे, तर त्या कॉलेजमध्ये जे विद्यार्थी शिकतायत त्यांचा परफॉर्मन्स ही त्या कॉलेजची स्ट्रेंथ राहणार आहे, राईट. सो इन दॅट केस या वर्षीचे जे विद्यार्थी आहेत त्यांचा परफॉर्मन्स कसा होता हे तुम्ही तिथे मेजर करायचं. तुम्हाला बघायचंय की आमच्या ITI मध्ये स्ट्रेंथ आणि वीकनेसेस काय काय आहेत बघ. त्यासाठी त्या विद्यार्थ्यांचा परफॉर्मन्स तुम्ही बघताय. मग तुम्ही परफॉर्मन्स या वेळेस जे विद्यार्थी आहेत त्यांचा परफॉर्मन्स तुम्ही कोणासोबत कम्पेअर करताय, तर मागच्या बॅच मधल्या विद्यार्थ्यांसोबत कम्पेअर करताय किंवा त्याच्या मागच्या बॅच मधल्या विद्यार्थ्यांसोबत कम्पेअर करताय. सो इथे काय म्हणतोय आपण किंवा हिस्टॉरिकल क्रायटेरिया काय करतो, तर पास्ट परफॉर्मन्सेस सोबत करंट परफॉर्मन्सला ते कम्पेअर करतात, राईट. सो इथे होतं काय आहे, तर इव्हॅल्युएटर जो आहे, जो परफॉर्मन्स इव्हॅल्युएट करतोय तो कम्पेअर करतोय किंवा सध्याचा परफॉर्मन्स जो आहे तो पास्ट परफॉर्मन्स सोबत कम्पेअर करून बघतोय. एक्झाम्पल इथे दाखवलेलं आहे किंवा स्टुडंट्स आपण आता जे बोलत होतो किंवा रिझल्ट ऑफ स्टुडंट्स ॲज वन ऑफ द क्रायटेरिया फॉर इन्स्टिट्यूशनल अप्रेझल. किंवा एखादी संस्था चांगलं काम करते तर ते कशावरती डिपेंड करणार आहे, तर त्या शैक्षणिक संस्थेमध्ये विद्यार्थ्यांचा निकाल. मग इथे काय होतंय किंवा इम्प्रूव्हमेंट जे आहे
इम्प्रूव्हमेंट इन रिझल्ट्स ओव्हर दी पास्ट परफॉर्मन्स मे बी सीन ॲज स्ट्रेंथ. जर मागच्या म्हणजे 2024च्या निकालापेक्षा 2025चा निकाल जर चांगला आला तर त्याला स्ट्रेंथ समजलं जाईल, आणि 2024च्या निकालापेक्षा 2025चा निकाल खराब आला तर त्याला वीकनेस समजलं जाईल. सो इम्प्रूव्हमेंट इन दी परफॉर्मन्स विल बी सीन ॲज अ स्ट्रेंथ अँड डिक्लाइन इन दी परफॉर्मन्स विल बी सीन ॲज वीकनेस. राईट. सो हा एक क्रायटेरिया आहे, हिस्टॉरिकल क्रायटेरिया आपण त्याला म्हणतो. पण यामध्ये एक गोष्ट काय आहे ना, किंवा बऱ्याचदा असं होते की 2025 मध्ये समजा सिलेबस बदलला असेल किंवा नवीन काही टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्सेस होत आहेत, तसं 2025 मध्ये सिलेबस मध्ये काही नवीन गोष्टी आल्या. त्यामुळे 2024 मधला रिझल्ट आणि 2025 मधला रिझल्ट हा वेगवेगळ्या पद्धतीने बघावा लागणार आहे. का? कारण 24 मधला सिलेबस वेगळा होता, 25 मधला सिलेबस वेगळा होता. मग तसं जर असेल तर ते हा क्रायटेरिया वापरताना ते एक चेक करावं लागते, किंवा पास्ट परफॉर्मन्स जो आपण कम्पेअर करतोय तो सध्याच्या काळामध्ये रिलिव्हंट आहे का ते तुम्हाला पहिले त्यामध्ये चेक करावं लागेल. राईट. सो तसा तो भाग आपल्याला इथे बघायला मिळतो. ठीक आहे. तोच किंवा रिलायबिलिटी जी आहे पास्ट परफॉर्मन्सची ती तुम्हाला तिथे चेक करून बघावी लागेल. ठीक आहे. अगेन यामध्ये या सगळ्या गोष्टी आपण पुढे डिटेलमध्ये बोलतोच, पण एक थोडक्यामध्ये हा सगळा जो रिव्ह्यू आहे तो मी तुम्हाला देतोय. अजून एक दुसरा क्रायटेरिया काय राहतो त्याला म्हणतात नॉर्मेटिव्ह क्रायटेरिया. बऱ्याचदा काय होते किंवा मागच्या ह्याच्यामध्ये आपण बोललो किंवा पास्ट परफॉर्मन्स काय आहे त्या आधारावरती करंट परफॉर्मन्सला कम्पेअर करा, त्याच्याने स्ट्रेंथ काय आहेत आणि विकनेसेस काय आहेत ते ठरवू शकता. दुसरं एक अजून काय राहते की काय चांगलं राहू शकते, एक चांगला परफॉर्मन्स म्हणजे काय असू शकतो हे ऑलरेडी काही ठरवून दिलेलं आहे, तुम्ही काही नियम ठरवून दिलेले आहेत की चांगला परफॉर्मन्स असा असतो, वाईट परफॉर्मन्स असा असतो, आणि त्या नियमांच्या आधारावरती तुम्ही एखाद्या ऑर्गनायझेशनच्या किंवा एखाद्या इंडिव्हिज्युअलच्या स्ट्रेंथ आणि विकनेसेस ठरवताय. राईट. सो नॉर्मेटिव्ह क्रायटेरिया म्हणजे तसं आहे की काय असलं पाहिजे त्यावरती ठरणारा हा क्रायटेरिया आहे. सो हिअर दी ॲनालिस्ट जो स्वॉट ॲनालिस्ट इथे करतोय, ॲनालिस्ट विल मेक देअर जजमेंट ऑन व्हॉट ऑड टू बी दी लेवल ऑफ परफॉर्मन्स, की एक चांगला परफॉर्मन्स कसा असला पाहिजे हे त्यामध्ये ते नियम ठरवून दिले जात आहेत आणि त्या आधारावरती स्ट्रेंथ किंवा वीकनेस जी आहे ती ठरवली जाते. मग बऱ्याचदा असं होते की यासाठी एक्सपर्ट लोकांचं ओपिनियन विचारात घेतलं जाते किंवा इंडस्ट्रीमधल्या ज्या स्टँडर्ड प्रॅक्टिसेस आहेत त्यानुसार हे नियम ठरवले जातात, किंवा असा चांगला परफॉर्मन्स असा असतो, खराब परफॉर्मन्स असा असतो, आणि त्यानुसार तुम्ही काय करता हा क्रायटेरिया तिथे ठरवता. नॉर्मेटिव्ह क्रायटेरिया त्याला म्हणतात. आणि तिसरं एक राहू शकते की तुम्ही काय केलेलं आहे, सरळ तुम्ही कम्पेअर करता स्ट्रेंथ काय आणि वीकनेस काय, हे कसं कम्पेअर करताय तुम्ही, कसं ठरवताय, तर तुमचा जो कॉम्पिटिटर आहे तो काय करतोय त्याच्या आधारावरती तुम्ही तुमच्या स्ट्रेंथ किंवा वीकनेसेस ठरवता. दिस इज नॉट दी आयडियल वन. आयडियल मेथड अशी नाहीये, किंवा तुम्ही समोरचा काय करतोय त्या आधारावरती तुमच्या स्ट्रेंथ आणि वीकनेसेस तिथे जज करताय. बट स्टील हा क्रायटेरिया पण एक थेरीमध्ये आपल्याला बघायला मिळतो, कॉम्पिटिटिव्ह पॅरिटी क्रायटेरिया. इथे काय होतंय, इथे जजमेंट जे आहे, जे काही तुम्ही ठरवताय, जजमेंट इज बेस्ड ऑन सक्सेसफुल डायरेक्ट कॉम्पिटिटर्स ऑर पोटेन्शियल कॉम्पिटिटर्स. म्हणजे तुम्ही म्हटलं किंवा मी माझ्या सोबत जो कॉम्पिटिटर आहे तो एक प्रोडक्टमध्ये चांगला सक्सेसफुल झालेला आहे, तर मी माझ्या स्ट्रेंथ किंवा विकनेसेस त्याच्यासोबत कम्पेअर करून बघतो. राईट. सो इट इज बेस्ड ऑन दी प्रिमाइज दॅट अ फर्म मस्ट ॲट दी मिनिमम, किंवा कमीत कमी समोरचा जे करतोय तेवढं तरी करा आपण. सो त्या आधारावरती हा क्रायटेरिया तिथे आपल्याला बघायला मिळतो. सो फर्म मस्ट ॲट दी मिनिमम मीट दी ॲक्शन्स ऑफ कॉम्पिटिटर्स. जे कॉम्पिटिटर आहेत त्यांच्या ॲक्शन्स कमीत कमी तुम्ही तिथे मीट केल्या पाहिजे. राईट. त्या आधारावरती हा तिसरा क्रायटेरिया राहतो. आता यावर एक प्रश्न आहे बघा, प्रॅक्टिस क्वेश्चन आहे. स्वॉट अनालिसिस कन्सिस्ट ऑफ ऑल ऑफ दी फॉलोइंग एलिमेंट एक्सेप्ट. स्वॉट अनालिसिस मध्ये खालीलपैकी कोणती गोष्ट नाहीये. ऑर्गनायझेशन, स्ट्रेंथ, वीकनेस आणि थ्रेट. चार काय बघितलं तर स्ट्रेंथ आहे, वीकनेस आहे, ऑपॉर्च्युनिटी, थ्रेट आहे. मग यामध्ये स्ट्रेंथ आलं, वीकनेस आलं, थ्रेट आलं. ऑर्गनायझेशन हा शब्द नाही आहे ना कुठं. सो स्वॉट अनालिसिस मधल्या एलिमेंट मध्ये ऑर्गनायझेशन हा शब्द कुठेही येत नाही. ठीक आहे.
त्यानंतर अजून एक प्रश्न घ्या, स्वॉट अनालिसिस ऍड्रेसेस विच ऑफ दी फॉलोइंग. स्वॉट अनालिसिस खालीलपैकी कुठे कुठे वापर करू शकतो आपण त्याचा. कॉर्पोरेट स्ट्रॅटेजी मध्ये याचा वापर होऊ शकतो का? कंपन्यांमध्ये येस होऊ शकतो. करिअर प्लॅनिंग मध्ये स्वॉट अनालिसिस हेल्प करू शकते का? येस डेफिनेटली करू शकते. किंवा कोणतेही प्रॉब्लेम्स जे आहेत, करेक्टिंग दी प्रॉब्लेम्स, म्हणजे एखादा प्रॉब्लेम आहे त्याला तुम्ही सॉल्व्ह करायचं आहे तुम्हाला, त्यासाठी तुम्ही स्वॉट अनालिसिस वापरू शकता का? येस वापरू शकता. त्यामुळे ऑप्शन 4 ऑल ऑफ दीज हे तुमचं राईट आन्सर असणार आहे. 2014च्या पेपरमध्ये जो ग्रुप ए बी चा टेक्निकल वाला जो पेपर झाला होता ITI प्रिन्सिपलचा, त्यामध्ये हा प्रश्न आलेला होता, स्वॉट अनालिसिस इज. स्वॉट अनालिसिस काय आहे? स्वॉट अनालिसिस हे काय आहे? मग त्यामध्ये अनालिसिस ऑफ डिमांड आहे, पहिला ऑप्शन होता. दुसरा स्कॅनिंग इंटरनल अँड एक्सटर्नल एन्व्हायरमेंट. तिसरा आहे नेटवर्किंग टेक्निक आहे. आणि चौथं मॅथमॅटिकल मॉडेलिंग टेक्निक आहे. जे मोस्ट ऑब्वियस आहेत ते पहिले एलिमिनेट करून घ्यावे. स्वॉट अनालिसिस ही कोणत्याही प्रकारचं नेटवर्किंग टेक्निक आहे का? लोक जोडण्याची पद्धत आहे का? ही नाही. त्यामुळे हे पहिले एलिमिनेट झालं. स्वॉट अनालिसिस हे मॅथमॅटिकल मॉडेलिंग टेक्निक आहे का? कुठं यामध्ये फॉर्म्युले वगैरे आपण बघायला का? असे ॲज सच नाही. मॅथमॅटिकल मॉडेलिंग टेक्निक पण त्याला म्हणता येणार नाही. अनालिसिस ऑफ डिमांड आणि स्कॅनिंग इंटरनल अँड एक्सटर्नल एन्व्हायरमेंट, दोन इथे ऑप्शन उरले. आता डिमांड किती आहे ते अनालिसिस करण्यासाठी आपण फोरकास्टिंग टेक्निक वापरतो. इट इज नॉट लाईक किंवा स्वॉट अनालिसिसने तुम्ही डिमांड ठरवताय. पण दुसऱ्या बाजूला स्कॅनिंग इंटरनल अँड एक्सटर्नल एन्व्हायरमेंट, म्हणजे एखाद्या ऑर्गनायझेशनचे इंटरनल एन्व्हायरमेंट काय आहे आणि एक्सटर्नल एन्व्हायरमेंट काय, या आधारावरती तुम्ही त्या ऑर्गनायझेशनच्या स्ट्रेंथ, वीकनेस, ऑपॉर्च्युनिटी आणि थ्रेट या डिसाइड करता. त्यामुळे तुमचं उत्तर काय असायला पाहिजे? ऑप्शन 2 स्कॅनिंग इंटरनल अँड एक्सटर्नल एन्व्हायरमेंट. ठीक आहे. सो हा प्रश्न 2014 मध्ये आलेला होता. सो या पद्धतीने असे छोटे छोटे जे टॉपिक आहेत हे आपल्याला बघावे लागतात. ठीक आहे. स्वॉट अनालिसिस हा मुद्दा आपण इथे बघितला. अगेन या प्रकारच्या अशा सगळ्या इंटरेस्टिंग गोष्टी आपण या बॅच मध्ये कव्हर करतोय. त्यामुळे इग्नाइट अकॅडमीचं ॲप डाउनलोड करून ही बॅच तुम्ही परचेस करून घ्या. उद्या 26 तारखेपर्यंत हा जो ॲडिशनल 10% डिस्काउंट आहे तो अवेलेबल असणार आहे तुम्हाला. त्यामुळे लवकरात लवकर ॲडमिशन घेऊन घ्या. इथे खाली नंबर पण दिलेला आहे, यावरती कॉल करून तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता. ठीक आहे. चालेल, तर थांबू आपण इथे. थँक्यू व्हेरी मच.